हाय फ्रेंड्स, दिस इज रौनक सर फ्रॉम विद्यम अकॅडमी पुणे. आपण डिफरन्सिएशनचे एक्सरसाइजेस सॉल्व करत होतो. सो एक्सरसाइज नंबर 1.1चा मेजर 2चा पार्ट 1 आपण पाहिला. सो नाव वी आर मूव्हिंग फॉर सम मोर सम्स ऑफ मेजर 2 सो दॅट तुमची आयडिया क्लिअर होईल आणि इनिशियल लेवलला जेवढी जास्ती प्रॅक्टिस कराल, सॉल्व सम्स बघाल, तेवढं तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स येईल पुढचे सम सॉल्व करण्यासाठी. सो I have written some formulas again on the page. You can just have a look. X raised to n चा फॉर्म्युला आहे, रूट एक्स आहे, लॉग एक्स आहे. सगळे फॉर्म्युला आपण फॉर्म्युला मेमरायझेशन ट्रिकमध्ये ऑलरेडी पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पाहिलेले आहेत. नसेल तर एकदा प्लीज बघून घ्या. सो लेट्स मूव्ह ऑन टू द सम्स. तर आपण एक सम आपले सुरुवात करणार आहोत. तुमचं लक्ष फक्त असू द्यात. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकताय. लेट्स हॅव अ सम. सो y इज इक्वल टू e टू द पावर लॉग दिलेला आहे विथ द टर्म लॉग एक्स होल टर्म का स्क्वायर माइनस लॉग ऑफ एक्स स्क्वायर, असं काहीतरी लिहिलेलं आहे, राइट. तो चलो इसको पहले तो सिंप्लीफाई करते. व्हाट आर यू फाइंडिंग इन दिस पर्टिक्युलर सम. तो वायची ऑलरेडी आपल्याला टर्म दिलेली आहे आणि इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की ई आणि लॉग दोन्ही दिलेले आहे. वी ऑल नो दॅट लॉगॅरिथमची प्रॉपर्टी आहे ई आणि लॉग जर सोबत असतील तर ते एकमेकांना कॅन्सल करतात. सो ई टू द पॉवर लॉग आणि इथे एक्स असेल तर ई आणि लॉगचं भांडण होतं, राईट. आणि पूर्ण एक्सची टर्म तुम्हाला परत ॲज युजल खालती दिसते. म्हणजेच बघा, ई रेस टू लॉग एक्स असेल तर ई आणि लॉगचं भांडण होतं आणि एक्सची पूर्ण टर्म तुम्हाला ॲज इन युअर आन्सर दिसते. म्हणजेच मला इथे ई आणि लॉगला पूर्णपणे कॅन्सल करून कन्सिडरिंग ही पूर्ण टर्म मला याला वाय लिहायला लागेल. सो लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल मायनस इथे येणार आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. कळले तुम्हाला. परत बघा, स्टँडर्ड प्रॉपर्टी आहे लॉगॅरिथमची, ई टू द पॉवर लॉग एक्स कॅन ऑल्सो बी रिटन ॲज ई आणि लॉग कॅन्सल होऊन हा एक्स जमिनीवर येईल. सो युअर आन्सर वुड बी ओनली एक्स. मग ई रेस टू लॉग या पूर्ण टर्मला एक कन्सिडर केलं तर आपला आन्सर ही पूर्ण टर्म राहील. नाव आय कॅन अगेन सिम्प्लिफाय दिस. हे लॉग एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर तसंच राहणार मायनस हे येणार 2 इंटू लॉग एक्स. ओळखा बरं, हे आपण कुठली प्रॉपर्टी वापरली आहे लॉगची. करेक्ट, लॉग ऑफ ए रेस टू बी. सो लॉग ऑफ ए रेस टू बी गिव्स अस बी लॉग ए. सो अकॉर्डिंगली आन्सर्स आपले यायला लागले. नाव कॅन यू प्लीज हेल्प मी आउट. जर मी याचा dy बाय डी एक्स काढला तर मला माझा आन्सर कसं भेटणार आहे. इफ आय गो फॉर डी बाय डी एक्स ऑफ दिस, पहिली तर गोष्ट मला सांगा, इथे टेरेसवर कोण आहे 2. सो आपका आन्सर आना चाहिए था 2 इंटू लॉग एक्स, करेक्ट. And then d by dx of the term that is log x minus 2 तसाच log x चा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे 1 by x. इथे आन्सर आलं असतं 1 by x. Now if I simplify this, the final answer that I get in this case is 2 log x. Log x चा डेरिव्हेटिव्ह is 1 by x minus इकडे येणार 2 divided by x. You can just simplify this. 2 कॉमन येईल. log x मायनस 1 डिवायडेड बाय एक्स वुड बी नथिंग बट तुमचं dy बाय डी एक्सचं फायनल आन्सर असेल. आय होप द आयडिया फॉर दिस पर्टिक्युलर सम इज क्लिअर. कळलंय तुम्हाला. इथे इम्पॉर्टंट होतं की ई आणि लॉगची जी स्टँडर्ड प्रॉपर्टी लॉगॅरिथमची ती तुम्हाला वापरता आली पाहिजे होती. नाव लेट्स मूव ऑन टू द सेकंड सम. y इज इक्वल टू साइन अंडर रूट ऑफ साइन और साथ में आपकी टर्म आ रही है रूट एक्स वाली. सो साइन अंडर रूट ऑफ साइन रूट एक्स टर्म को हम लोग को सॉल्व करना है. काय करता येईल, कसं सॉल्व करता येईल. पहिल्यांदा मला सांगा, इथे साइनची टर्म दिसते, त्याचा आधी आपण डेरिवेटिव घेऊन टाकूया. सो डी वाई बाय डी एक्स अगर करोगे तो इस साइन का पहले तो डेरिवेटिव लो, दैट वुड बी कॉस अंडर रूट ऑफ साइन रूट एक्स. एंड जिसको भी आपने एज्यूम किया, लेट्स से दिस, उस टर्म का आपको चेन रूल लेना जरूरी है. बघा, कळलं का. करेक्ट. नाव इफ आई सिंप्लीफाई दिस मोर, कॉस तसाच राहील, हे अंडर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स पण तुमचा तसाच राहील, राइट. अब बताओ मुझे यहाँ पे आप डेरिवेटिव कैसे निकालोगे. इथे परत तुम्हाला पहिल्यांदा टेरेसवर काय ते बघायला लागेल. टेरेस पे रूट की टर्म है तो अकॉर्डिंगली वो जाएगा रूट एक्स के हिसाब से, जिसका डेरिवेटिव आता है 1/2 रूट एक्स. सो आप लोग यहाँ पे 1/2 रूट ऑफ कितना लिखोगे, साइन रूट एक्स लिखोगे और साथ में डी बाई डी एक्स ऑफ आपकी और एक टर्म आएगी अंदर की टर्म जिसको आपने एक्स एज्यूम किया था,
दॅट इज साइन ऑफ रूट एक्स. बघा कळतंय का, हे साइन ऑफ रूट एक्सला आपण एक्स अज्युम केलं म्हणून तर आपण रूट एक्सचा फॉर्म्युला वापरू शकलो. नाव लेट्स सिम्प्लिफाय दिस. कॉस ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स अपॉन 2 अंडर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. इथपर्यंत आपण आलोय. नाव जस्ट लेट मी नो, इथे साइनचा डेरिव्हेटिव्ह तर डिरेक्टली तुम्हाला माहिती आहे, दॅट कम्स आउट टू बी कॉस ऑफ रूट एक्स. अँड इंटरेस्टिंगली ही टर्म नुसती एक्स नाहीये, म्हणून याला पण चेन रूल वापरायला लागेल. दॅट इज नथिंग बट डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. नाव एव्हरीथिंग इफ आय सिम्प्लिफाय, व्हॉट डू आय गेट? आय गेट, बघा मला फायनल आन्सर काय भेटतंय, कॉस ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स अपॉन 2 अंडर रूट ऑफ, आई गेट साइन ऑफ रूट एक्स विथ कॉस ऑफ रूट एक्स का टर्म, एंड देन फाइनली रूट एक्स का डेरिवेटिव आता है 1/2 रूट एक्स. सो दैट्स ऑल. ये जो मुझे दिखाई दे रहा है, दिस कैन बी कंसिडर्ड एज माय फाइनल आंसर फॉर सम नंबर 2, जो कि हम लोग कर रहे हैं. कळतंय सगळ्यांना, समजतंय सगळ्यांना. सो बेसिक आयडिया आलेली आहे. आता सम्सना आपण कसं सॉल्व्ह करतोय ते. लेट्स मूव ऑन टू दी नेक्स्ट सम. सो थर्ड सम लेट्स हॅव y इक्वल टू लॉग ऑफ दिलेला आहे, देन देर इज लॉग ऑफ लॉग एक्स एंड ब्रैकेट के साथ ऊपर आ रहा है आपका स्क्वायर. सबसे पहले तो मुझे बताओ, यहाँ पे लॉग की टर्म है और किसी टर्म का क्या किया है, स्क्वायर. सो ॲब्सोल्युटली लॉग ऑफ ए रेज टू बी ची जर आपण प्रॉपर्टी वापरली तर याला सिम्प्लिफाय करू शकतोय का बघा. येस, आय कॅन क्लिअरली सिम्प्लिफाय दिस. वन्स आय सिम्प्लिफाय दिस, आय गेट वाय टू बी इक्वल टू 2 आधी येणार, देन देर विल बी लॉग ऑफ log x का टर्म. इज दिस क्लियर टू यू? नाउ इफ आई गो अँड फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, काय होणार बघा, 2 एज इट इज राहील. लॉगचा मला पहिल्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, दॅट इज लॉग का डेरिव्हेटिव्ह आप सबको पता, दॅट इज 1/x. सो 1 लॉग ऑफ काय येणार मित्रांनो, log x की टर्म येईल, और साथ में जिसको अपने x माना है वो टर्म भी आपको एज इन चेन रूल के हिसाब से लिखनी पड़ेगी. नाउ वंस आई राइट दिस, आई गेट dy by dx is equal to 2 upon log of log x. ट्रू. देन आता परत डेरिव्हेटिव्ह काढायचा लॉगचा. वी ऑल नो दॅट 1 अपॉन लॉग एक्स येणार, आणि ज्याला ॲज्युम केलं मित्रांनो एक्स, त्याला आपल्याला परत इथे चेन रूल घ्यायला लागेल. परत सांगतोय, सिर्फ एक फंक्शन यूज किया है लॉग ची चा फॉर्मूला माहिती है, 1 अपॉन लॉग एक्स लिखा हम लोगों ने यहाँ पे, बिकॉज ये टर्म एक्स एज्यूम करनी पड़ी, और जो एज्यूम करना पड़ा उसका मुझे चेन रूल के हिसाब से डेरिवेटिव लेना था. नाउ इफ आई सिंप्लीफाई दिस, dy by dx comes out to be 2 अपॉन log of log x, है ना, 1 अपॉन log x, right, and then log x का डेरिवेटिव comes out to be 1/x. So everything, once I simplify, I get 2 upon x, correct, then log x, and then log of log x is my final answer. Now please help me out. तुम्ही हे सगळे सम्स आता सॉल्व्ह करू शकता का बघा. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू काय दिलंय, कॉस ऑफ मला x स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असं काही सम दिलं असेल तर सांगा बरं पटकन काय करणार आहात. सो विदाउट वेस्टिंग टाइम आय कॅन सिम्पली राईट दिस ॲज माय फायनल आन्सर. डायरेक्ट होईल, सोपं पण आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह इज मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि ही पूर्ण टर्म आपल्याला एक्स एज्यूम करायला लागली, सो डी बाय डी एक्स ऑफ यहाँ पे आएगा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. चला सिम्प्लिफाय करा. मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज, अँड देन एक्स स्क्वेअर का डेरिव्हेटिव्ह इज 2x, बट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती असतो मित्रांनो, 0. सो सगळ्या आन्सरला सिम्प्लिफाय केल्यानंतर यू गेट मायनस 2x साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस किती दिसतं मित्रांनो, ए स्क्वेअर. हे तुमचं dy बाय डी एक्स आंसर येईल. समझ में आ रहा है. सो इसी तरीके से काफ़ी सारे सम्स है जो कि आप लोग ट्रैक कर सकते हो, आंसर सॉल्व कर सकते हो. आई कैन जस्ट शो इट टू यू. लेट्स हैव y इज इक्वल टू लॉग ऑफ tan x प्लस tan x बाय 2, राईट. सो हे खूप लोकांना या सममध्ये पण डाउट्स होते की सर सम्स कसे सॉल्व करायचे. आता तुम्हीच मला सांगा ना, इतनी प्रैक्टिस करने के बाद dy बाय डी एक्स में जो सबसे पहला ऑपरेटर रहने वाला है वो कौन सा रहने वाला है, लॉग. म्हणजे ह्या पूर्ण टर्मला एक्स एज्यूम करायला लागेल. सो लॉग एक्स के हिसाब से 1 अपॉन द होल टर्म, यानी कि tan ऑफ कितना रहेगा,
एक्स बाय टू आएगा. देन डी बाय डी एक्स ऑफ, आपको चेन रूल के हिसाब से टॅन ऑफ क्या करना पडेगा, एक्स बाय टू लिखना पडेगा. आता मला तुम्हीच सांगा, 1/10 ला हवं तर तुम्ही कॉट लिहून टाका. सो कॉट ऑफ एक्स बाय टू यूल राइट. टैन का डेरिवेटिव अब बताओ कितना आता है, सेक्स स्क्वायर ऑफ एक्स बाय टू. टैन का डेरिवेटिव माहितीच है. अब वापस इसके अंदर भी टर्म है वो ओरिजिनली एक्स नहीं है, परत चेन रूल वापरायचा ऑफ व्हाट, एक्स बाय टू. नाउ इफ यू सिम्प्लिफाय दिस, द आन्सर दॅट यू गेट इज कॉट ऑफ एक्स बाय टू. तसाच मित्रांनो सेक्स स्क्वायर ऑफ एक्स बाय टू एंड देन एक्स का डेरिवेटिव 1 होने की वजह से यहाँ पे आएगा सिर्फ और सिर्फ 1/2. सो योर आंसर इज हाफ cot of x by 2 into sec square of x by 2. So accordingly this is the final answer. So differentiation चे मेजर exercise 1.1 measure 2 complete होतोय मित्रांनो. So just go through it and solve the complete exercise, complete measure 2 question. I'll come up with measure 3 after this. Thank you.